म्हणतो ना, दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. रामायण आपण जे श्रवण करत आहात कित्येक वर्षापासून, राम कथा श्रवण करत असताना आपण जर विचार केला ना, राम कथा श्रवण करत असताना जेवढं महत्वाचं पात्र प्रभू श्रीराम आहेत ना, तेवढंच महत्वाचं पात्र म्हणजे हनुमंतराय सुद्धा आहेत. आज प्रत्येक गोष्ट घडवण्यासाठी, सीता मातेचा शोध लावण्यासाठी ज्या वेळेला राजा रावणाला स्वतः अगोदर विनंती करण्यासाठी गेलेत, पण त्याच राजा रावणाला समजावून सांगण्यासाठी सीता मातेचा शोध लावण्यासाठी गेले ना, हनुमंतरायांनी अगोदरच जर प्रभू श्रीरामांना दंड जर आदेश दिला असताना तर हनुमंतराय सीता मातेला घेऊन आले असते. पण अगदी आज्ञा पाळणारे होते. एका वेळेला पहा, ज्या वेळेला प्रभू रामचंद्राकडे हनुमंतराय गेलेले आहेत, प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायला जवळ नाही केलेलं. वाटलं होतं सगळ्यात अगोदर आल्याच्या नंतर अगदी अगोदर मला विचारतील, पण प्रभू श्रीरामानी हनुमंतरायला नाही विचारलं. पण मातेनं मात्र नाही, माता विसरल्या नाही, हनुमंतरायला विचारलं. पण हनुमंतरायाला मग काय द्यावं म्हणून सीता मातेने एक मोत्यांचा हार दिलेला आहे. हार दिल्याच्या नंतर तो हार घेतला आणि पूर्ण अगदी एक एक मणी बाजूला काढून पूर्ण मणी त्यांनी फोडून टाकलेत, बाजूला केलेत. सीता माता विचारतात, एवढा सुंदर एवढा मौल्यवान हार तुम्हाला दिलाय आणि तुम्ही फोडला का? हनुमंतरायांनी सांगितलं, माता मैया, ज्या वेळेला तुम्ही हार दिला ना, असं वाटलं होतं की याच्यामध्ये कुठेतरी माझे प्रभू श्रीराम असतील. प्रत्येक मणी फोडून पाहिला, पण माझे राम मात्र कुठे सापडलेले नाहीयेत. हनुमंतरायांनी स्वतःच्या अंगावरती शेंदूर का टाकलेला आहे. सीता माता एकदा श्रृंगार करत होत्या. श्रृंगार करत असताना सीता मातेनं त्यावेळेला हनुमंतराय तिथे आले आणि विचारतात, मैया माता, तुम्ही तो श्रृंगार का लावता? श्रृंगार का लावता म्हटल्याच्या नंतर सिंदूर का करता, सिंदूर का लावता म्हटल्यावर सीता मातेनं उत्तर दिलं, हनुमान, मालकाचं आयुष्य वाढण्यासाठी सिंदूर लावावा लागतो. जेवढा सिंदूर तुम्ही जास्त लावाल तेवढं मालकाचं आयुष्य जास्त वाढतं. ही ऐकल्याबरोबर हनुमंतराय गेले. हनुमंतराय म्हणतात, तुमच्या एवढीशा सिंदुराला जर माझ्या मालकाचं आयुष्य वाढत असेल, पूर्ण अंगावरती सिंदूर ओतून घेतला, आता का नाही मालकाचं आयुष्य वाढणार आहे? विचार जर केला आपण, हनुमंतरायाला जे आपण रुईची माळा वाहता, पहा, माळा गळ्यात टाकता, रुईची पानं वाहता, याच्या पाठीमागे सुद्धा शास्त्र चरित्र कथा आहेत. ज्या वेळेला हनुमंतराय लहान आहेत, माता अंजनी मातेनं पहिलं जर पाहिलं तर अंजनी माता हा गणपती बाप्पाच्या भक्त होत्या. अगदी गणपती बाप्पाच्या भक्त असल्यामुळे गणपती बाप्पांची सेवा करायच्या. हनुमंतरायाच्या वरती कधीच कोणतं अनिष्ट येऊ नये, कोणतं संकट येऊ नये, दुःख येऊ नये, बलदंड शरीर व्हावं, अगदी बुद्धिवान व्हावं, सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात, सर्व ज्ञान प्राप्त हो, यासाठी गणपती बाप्पाचं पूजन करत असताना अंजनी मातेनं असं ऐकलंय की रुईची माळा ही गणपती बाप्पांच्या गळ्यात टाकलेली आहे. आता काही म्हणतात की रुई सोबत हनुमंतरायाचं लग्न झालेलं आहे, पण ते लग्न झालं कसं? कथा चरित्र जर पाहिलं तर प्रत्येक जण काही ना काहीतरी वेगळं सांगतात. नेमकी काय कथा आहे मला सांगायचं एकच, हनुमंतरायाला रुईचे पानं, रुईच्या माळा वाहाव्यात, पण कोणत्या दिवशी? शनी अमावस्याच्या दिवशी जास्त महत्त्व सांगितलंय, शनिवारच्या दिवशी. आणि अगदी परवाच्या दिवशी पाहिलं तर हनुमंतरायाचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. जयंती नाही, जे अजय अमर आहेत त्यांची जयंती होत नाही, आणि जन्मोत्सव हनुमंतरायाचा आपण साजरा करणार आहोत. त्या हनुमंतरायांसाठी प्रत्येक जण लहानपणापासून एक सुंदर असं एक भजन ऐकत आलेलं हातपात हनुमानजीचं. सगळ्यांनी शांत चित्ताने मी म्हणून दाखवते, फक्त शांत चित्ताने ऐकण्याचा प्रयत्न करा. जय हो पवन कुमार, तोरी शक्ति है अपार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार, सुन ले हमार बिनती, सुन ले हमार, तोरी द्वार में करथा गुहार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार. माता सीता के पता ते लगाए, मूर्छित लखन बसन जीवन लाए. माता सीता का पता ते लगाए, मूर्छित लखन बसन जीवन लाए. वज्र तोरे ज्वला सोहे बंधन तोला, वज्र
वज्र तोरे ज्वला गदाधारी, रुद्र के अवतार तोरी शक्ति है अपार, हे बजरंग बली विनती सुन ले हमार, सुन ले हमार विनती सुन ले हमार, तोरे द्वार में करथा गुहार, हे बजरंग बली विनती सुन ले हमार। पवन सूत हनुमान की, प्रभु रामचंद्र भगवान की। हृदयामध्ये साठवलं त्याच्या पुढे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता। साठविला दाता, साठविला दाता, त्रिलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर, हे सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे। साठविला दाता त्रिलोक्याचा धन्य ते अर्ण रत्नाची ती खान जन्माला निधान सावतातो, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उधरीला माळियाचा। हृदयात भगवंताला साठवलं म्हणून तुकोबाराय सांगतात संपुष्ट ही हृदय पेटी, करोनी पोटी साठवू तुकोबाराय सांगतात भगवंत रूपे ठेवा। अगोदरच हृदयामध्ये आहे पण तू भक्ती भावाने शोधायचा आहे, सापडायचा आहे अभंगाचं शेवटचं तुका चरण। मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा। ओ या भावाचा पडला दोया भावा, संत दर्शनी आला, या बाबाचा वाडला, दोया बाबाचा वाडला, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला। सर्वांसाठी अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला, एकदा की सापडला उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडलाय संपुष्ट ही हृदय पेटी, करुणी पोटी साठवू। वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या, महिला पुरुष सगळ्यांनी हात वरती घ्या। जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे, हाथ वरती घ्या। श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान